नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. गेले अनेक दिवस प्रभाग क्रमांक 13 मध्ये जी निवडणुकीची उलथापालथ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिथं काम करणारे नियाज खान आज आपल्या बरोबर आहेत. म्हणजेच शिवसेनेतून ते उबाटा गटाचे माजी नगरसेवक म्हणून इतके वर्ष त्यांनी काम पाहिलं आणि आता ते राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवतात. पाहूयात यामागं काय कारण आहे. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. तर आता तुम्ही इतके वर्ष उबाटा शिवसेना गटातून काम करत होता जनतेसाठी, माजी नगरसेवक राहिलेला आहे. पण आता राष्ट्रवादीमधून तुम्ही निवडणूक लढवताय. काय सांगाल यामागे? मी प्रामाणिकपणे उबाटाकडं माझं इंटरव्ह्यू देऊन आलो होतो. ज्यावेळी कोणती निवडणूक लागली, मी त्या म्हणजे त्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं. आता माझ्या प्रभागात 2 ओपन जागा होत्या. पुरुष, एक ओबीसी महिला आणि एक एससी महिला, असं माझ्या भागात एक आरक्षण पडलं. हे पडल्यानंतर मी स्टँडिंग नगरसेवक आहे. गेले 10 वर्ष मी प्रामाणिकपणे जनतेची सेवा केलेली आहे. 5 वर्ष नुसती नगरसेवक राहून काम करणे आणि त्यानंतर 6 वर्ष प्रशासक होतो. त्या प्रशासकच्या काळात देखील मी नगरसेवक नसताना पण चांगल्या पद्धतीनं प्रभागाला सांभाळलं, चांगल्या पद्धतीनं काम केलं. कोरोनाच्या काळात देखील आपलं काम चांगलं झालं. पण पक्षाने मला न्याय दिला नाही. ते काँग्रेसच्या नेत्यांचे ऐकत बसलेत आणि खऱ्या अर्थानं शिवसेना अशामुळेच बॅकफूटला गेली कोल्हापूर जिल्ह्यातनं. कारण बाळासाहेबांचं एक ब्रीद वाक्य होतं की तुम्हाला एक कानपाडीत मारली आणि तुम्ही शांत बसला तरी चालणार नाही. एक कानपाडीत म्हणली की परत दुसरा रिप्लाय दिला पाहिजे. हे म्हणजे खरं शिवसैनिक. आणि त्या अनुषंगानं आम्ही साहेबांचं म्हणजे माझं घरानं गेले 40 वर्ष शिवसेनेबरोबर काम करतो. म्हणजे माझे चुलते असतील, माझे वडील असतील, आम्ही नेहमी शिवसेनेबरोबर राहिलो. आणि त्यांच्याकडनं रॉंग सिस्टीम आल्यानंतर म्हणजे ते मला नाही म्हणत नव्हते इलेक्शनला. त्यांचं मत होतं की ओबीसी मधनं तुझ्या बहिणीला उभा करूया. मग मला सांगा, पुरुषाला चान्स असताना ते पण मला, मग मी महिला गटातनं का फॉर्म भरू? मला ह्याचं कोडच सुटलं नाही. त्या कारणानं मी एका निर्णयावर पोचलो. कारण मुश्रीफ साहेबांबरोबर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केले. मुश्रीफ साहेबांचं आम्ही चांगलं काम केले. आता ते मंत्री आहेत आणि कोल्हापूरमध्ये माझं असं मत आहे की महायुतीची सत्ता आली पाहिजे. कारण राज्यात महायुतीची सत्ता आहे, देशात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळं कॉर्पोरेशनला पण महायुतीची सत्ता आली पाहिजे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. आता इतके वर्ष तुम्ही शिवसेना उबाटा गटामधून काम करत होता. त्यानंतर तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार होता. पण नेमकं कुठं अडलं? मी प्रवेश करणार होतो या बातम्या यायच्या. तुमच्या माध्यमातून असेल, प्रिंट माध्यमातून असेल, अशा बातम्या यायच्या की मी शिंदे गटात प्रवेश करणार आहे, मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. पण योग्य वेळी योग्य निर्णय जे घ्यायला लागतंय मॅडम, तो निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. मुश्रीफ साहेबांची माझे गेले 3-4 महिने ह्या गोष्टींवर चर्चा चालू होती आणि सेम मीन टाईम महायुती म्हणून शिंदे गटाचे आमचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब देखील माझ्या संपर्कात होते. पण जागा वाटपचा तिढा जो आहे, जागा वाटपचा म्हणजे त्यांचा जो फॉर्म्युला होता की 32 आय थिंक किती होता, 32-35 असं आणि राष्ट्रवादीला 15. मग ह्या सगळ्याच्या घडामोडीत त्यांच्या सीट्स ॲडजस्टमेंटचा जो भाग होता, त्यासाठी मुश्रीफ साहेबांचं प्रेम म्हणा किंवा एक चांगला कार्यकर्ता म्हणून ते म्हटले की नियाज तुम्ही राष्ट्रवादीत घ्यायला लागते. तो त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला. आणि महायुती म्हणून काम करत असताना शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे कोणती अडचण येणार नाही असं मला वाटतं. आता तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातून निवडणुकी लढवताय. इतके वर्ष तुम्ही आता एक शिवसेनेकडून एक जनतेसमोर उभा होता. पण आता जनतेचं काय मत आहे? ती कसा प्रतिसाद देईल तुम्हाला? जनतेला चांगला कार्यकर्ता पाहिजे.
जनतेला काम करणारा कार्यकर्ता पाहिजे असतोय. महाराष्ट्राच्या उलतापालता ह्या राजकारणात अ, देशात आपल्या ज्या लोकांना मोदी पसंत होते, त्यावेळी मोदी साहेबांना त्यांनी मतदान केलं. पुन्हा राहुल गांधी राज्याचा कामकाज किंवा देशाचं कामकाज पक्षाकडे बघून होत असतो. आणि ज्यावेळी नगरसेवक आणि ग्रामपंचायतचा सेवक हे दोन उमेदवार किंवा दोन नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य हा आपल्या जवळचा माणूस लागतो मॅडम. आणि जवळच्या माणसाला माणूस म्हणून मतदान झालेलं असतो. त्यामुळे मला असं वाटतं की पक्षाची जोड आणि माझ्या केलेल्या कामाची जोड जनता निश्चितपणे माझा चांगला विचार करेल आणि जनता चांगल्या पद्धतीने मला भरघोस मतानं निवडून देतील, हे मला कॉन्फिडन्स आहे. तर पूर्वीचा प्रभाग क्रमांक 43 आणि आत्ताचा प्रभाग क्रमांक 13 येतोय. पण ह्या प्रभागामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे असं जनतेतून आपल्याला दिसून येतंय. पण यापुढचं तुमचं काय विजन असणार आहे जनतेसाठी आणि या प्रभागासाठी? ज्यावेळी माझ्याकडे सत्ता आली मॅडम माझ्या भागाची 2015 साली, त्यावेळीचा प्रभाग आणि आत्ताचा प्रभाग ह्यात आम्ही जमीन आसमानचा फरक केला. म्हणजे मी 4 शिवसेनेचे नगरसेवक त्या काळात निवडून आले आणि सत्तेत नसताना मी 7.5 कोटींची कामं केली. म्हणजे कुठला एक रस्ता सोडला नाही, गटर सोडले नाहीत. शेवटी मीही माणूस आहे. ठराविक काम कुठं एक 10-5% राहत असेल, तो काम करण्याचा मी पूर्ण करेन. आता मोठे काम केले आपण. छाया कॉलनीत पाणी येत होतं, तिथं आपण चॅनल मोठं बांधलं. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या दारातला रस्ता माझ्या मते 30 वर्ष नव्हता, तो रस्ता आम्ही केला. हे तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या LED जे बसवण्यात आले, तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेन की कोल्हापुरात सगळ्यात प्रथम LED बसवलं असेल तर वॉर्ड क्रमांक 43 नियाज खाननी बसवलं. आणि ह्याचं उदाहरण घेऊन मग कोल्हापुरात सगळीकडे LED आल्या. म्हणजे आणि लाईट, वॉटर, मीटर, गटर हे नगरसेवकांसाठी डाव्या हाताचं काम असते. याच्या पलीकडे जाऊन मॅडम लोकांच्या पर्सनल जे प्रॉब्लेम्स असतात, आरोग्याचे असतील, पोलीस स्टेशनचे असतील, कोर्टाचे असतील, अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी जवळचा माणूस निवडून येण्याचं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी ह्या जनतेला हात जोडून म्हणजे एकदम मनापासून कळकळून सांगतो की कोल्हापुरात 4 पॅनलची जी सिस्टीम आलेली आहे ही प्रथम होत आहे. 25,000चा मतदारसंघ झालाय. पूर्वीचा 6,500चा मतदारसंघ होता. 25 म्हणजे 4 पटीनं मतदारसंघ वाढलेला आहे. माझी हात जोडून सगळ्या मतदारांना विनंती आहे की आता आमिषापोटी लोक तुमच्या दारात येतील, तुम्हाला आमिष दाखवतील, तुमच्यासाठी पाहिजेल ते करतील. पण 4 वॉर्ड एक झालेत. जवळचा माणूस, चांगला माणूस, काम करणारा माणूस निवडून आला पाहिजे. नाहीतर जनताची तारांबळ उडेल आणि जनतेला ह्याचे प्रतिसाद म्हणजे वाईट प्रतिसाद जर का घडले तर ह्याच्यात सर्वसामान्य माणूस जो आहे तो भरकटेल. म्हणून मी कळकळून सांगते की चांगल्या माणसाला निवडून द्या, जेणेकरून तुम्हाला हाक मारल्यावर त्यानं आलं पाहिजे, तुमची विचारपूस केली पाहिजे. आता तुम्ही पहिल्यांदा एक शिवसेनेचे माजी नगरसेवक म्हणून राहिला. आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून तुम्ही उमेदवारी लढवताय. पण हे जरी एक असलं तरी जनतेला तुम्ही या निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगाल मतदानाबद्दल? तर तेच बोललो मी की लोकांनी चांगला उमेदवार बघितला पाहिजे, काम करणारा उमेदवार बघितला पाहिजे. कारण 4 तोंडाची 4 माणसं निवडून आली तर जनता कुणाकडे जाणार? त्यामुळं जवाहरनगर सारख्या भागात, राजाजी शाहू वसाहतमध्ये, शास्त्रीनगरमध्ये, मंडलिक वसाहत, नेहरू नगर, चिले कॉलनी, शेंडा पार्क या ठिकाणी सर्वसामान्य लोक आहेत. सर्वसामान्य लोकांनी इलेक्शन हातात घेतली पाहिजे. सर्वसामान्य लोकांनी पुढे येऊन चांगल्या उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे. हीच तुमच्या माध्यमातून जनतेला मला सांगणं आहे. तर तुम्हाला आता या निवडणुकीच्या माझा महाराष्ट्र न्यूज तर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा सर.
तर आज आपल्याबरोबर होते प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार नियाज खान आणि त्यांनी एकूणच शिवसेनेतून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचं कारण आपल्याला सांगितलेलं आहे आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये जरी गेले असले तरी जनतेसाठी त्यांचं जे काम आहे ते पूर्ण करून ते दाखवणारच आहेत आणि जनतेनं कशा पद्धतीनं एक चांगला माणूस निवडून त्यांनी मतदान केलं पाहिजे याचाही खुलासा त्यांनी आज आपल्या माध्यमातून केलेला आहे. बाबा हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.